Good afternoon, students. Now we will see the next part, and that is we have completed practice set 3.3. Now we will see the next chapter, and that is altitude and median of triangle. Altitude and median of triangle. आता पहिल्यांदा ट्रायंगल, त्याला अल्टिट्यूड म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय, आणि अल्टिट्यूड्स किती असतात, त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय म्हणतात, मेडियन्स किती असतात, त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय म्हणतात, हाऊ मेडियन डिव्हाइड्स, हाऊ द म्हणजे मेडियन काय आहे, आणि अल्टिट्यूड म्हणजे काय, ते या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे. आता पहिल्यांदा अल्टिट्यूड, या अल्टिट्यूडचा सिमिलर वर्ड किंवा त्याला सिमिलर मिनिंग असलेला अल्टिट्यूड म्हणजेच हाईट. अल्टिट्यूड म्हणजे काय, हाईट. अल्टिट्यूड म्हणजे हाईट येणार आहे. आता परपॅन्डिक्युलर सेगमेंट, एक परपॅन्डिक्युलर सेगमेंट ड्रॉ करायचा व्हर्टेक्स पासून, एका व्हर्टेक्स पासून. सपोज आता इथे एक ट्रायंगल आहे ए बी सी. ए व्हर्टेक्स पासून तुम्हाला जर परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा झाला तर तो कुठे येणार आहे, एच्या अपोजिट साइड कोणती आहे, बी सी. म्हणून द परपॅन्डिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन द अपोजिट साइड ऑफ इट इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल. अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगलची डेफिनेशन काय आहे, तर अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, अ परपॅन्डिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल vertex of a triangle on the opposite side is called the altitude of triangle. त्याला म्हणायचं अल्टिट्यूड. आणि डायग्राम मध्ये इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए पी ही काय आहे, सेगमेंट ए पी इज अन अल्टिट्यूड ऑन बेस बी सी. एपी जर बेस असेल तर बेस काय, एपी जर हाईट असेल तर बेस काय असणार आहे, बी सी. म्हणून तुम्ही तुमचं आजची तारीख टाकायची, हेडिंग द्यायचं, आणखीन काय हेडिंग येणार आहे फोर्थ चॅप्टरचं, अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगल, ते लिहायचं. आणि पहिल्यांदा ही डायग्राम ड्रॉ करायची, हे डेफिनेशन लिहायचं. डेफिनेशन लिहून झाल्यावरती खालती काय लिहायचं आहे, नेक्स्ट लाईनला इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए पी इज अल्टिट्यूड ऑन साइड बी सी किंवा ऑन बेस बी सी, ते लिहायचं. आता अल्टिट्यूड कशी कन्स्ट्रक्ट करायची ते बघायचंय. हाऊ टू कन्स्ट्रक्ट अ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड कसं कन्स्ट्रक्ट करायचं आहे ते बघायचंय. आणि ते करण्यासाठी आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, तुमचा जो कंपॉस असेल त्या कंपॉस मध्ये सेट स्क्वेअर आहेत, त्याच्यानंतर प्रोटेक्टर आहे, त्याच्यानंतर काय आहे, कंपास आहे. त्यांचा यूज करून आपल्याला कसं अल्टिट्यूड ड्रॉ करायला येते ते बघायचं. सेट स्क्वेअर म्हणजे तुमच्या कंपॉस मध्ये दिलेले जे दोन त्रिकोण दिसतात तुम्हाला, त्यांना काय म्हटलेलं आहे, सेट स्क्वेअर. they are called as set square. त्यांना काय म्हणायचं आहे, सेट स्क्वेअर म्हणायचं. बघा, पण आता हाऊ टू ड्रॉ. मग पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहात, एक ट्रायंगल ड्रॉ करायला घ्यायचा, आणि तो ट्रायंगल ड्रॉ केल्यावरती त्याला आपल्याला परपॅन्डिक्युलर्स कसे ड्रॉ करायचे ते आपण बघूया. मग कोणताही एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून घ्यायचा. आता मी जर पेन न केलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल, म्हणून मी काय करणार आहे, तो ट्रायंगल जो आहे तो पेन न ड्रॉ करते, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. Suppose this is triangle एक ट्रायंगल आहे हा, आणि त्या ट्रायंगलला आपण नेम देऊयात. सपोज मी याला नेम दिलं ए बी सी. आणि आता मला काय ड्रॉ करायचं आहे, अल्टिट्यूड ड्रॉ करायची आहे ऑन साइड एसी. एसी वरती जर अल्टिट्यूड ड्रॉ करायची असेल तर कोणत्या व्हर्टेक्स पासून येणार आहे ती, तर बी व्हर्टेक्स पासून येणार आहे. एसी ला अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, बी. ए बी ला अल्टिट्यूड ड्रॉ करायची असेल तर कोणत्या व्हर्टेक्स पासून करायची आहे, तर सी व्हर्टेक्स पासून परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ करायची. मग आपल्याला कोणत्या व्हर्टेक्स पासून ड्रॉ करायची आहे
ते बघायचं. आता समजा मला हा एक सेट स्क्वेअर मी यूज केला, अजून एक सेट स्क्वेअर असतो तो पण माहिती आहे तुम्हाला. हा काय आहे, तर हा राईट अँगल्ड ट्रायंगल, आयसोसिलेस राईट अँगल्ड ट्रायंगल, या दोन्ही बाजू त्याच्या काय आहेत, इक्वल, आणि इथं काय आहे 90 डिग्रीज. कळलेलं आहे. मग हा सेट स्क्वेअर आणि दुसरा एक सेट स्क्वेअर की ज्याच्यामध्ये त्याला बेस आणखीन हाईट ह्या सेम असणार नाहीत, त्याच्या दोन्ही सेम आहेत, असा सेट स्क्वेअर. मग आता तो सेट स्क्वेअर त्याच्यामध्ये बघायचा, इथे 90 डिग्रीजचा अँगल फॉर्म होतो, ह्या दोन परपॅन्डिक्युलर साइड्स आहेत, इथं 90 डिग्रीजचा अँगल फॉर्म होतो. म्हणून जर तुम्ही आपल्याला सी पासून परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायची असेल तर हा सेट स्क्वेअर बघा कसा फिरवलेला आहे. ह्या ए बी ला ही साइड काय ठेवायची, कोइन्साइड ठेवायची, आणि जिथं सी येणार आहे, जिथं सी येईल, ज्यावेळेस सी पॉइंट येईल त्यावेळेस तुम्ही काय ड्रॉ करणार आहात, एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे, आणि ती बरोबर ए बी ला काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. कळले, तीच परपॅन्डिक्युलर सेगमेंट येणार आहे. आणि त्याला आपल्याला नेम देता येणार आहे. ते नेम्स आपण उभ्यात काय द्यायचे आहेत ते, सी एफ ही काय येणार आहे, परपॅन्डिक्युलर. सी एफ इज परपॅन्डिक्युलर. मग इथं नेम देऊयात फुट ऑफ परपॅन्डिक्युलरला सी एफ. आता जर आपल्याला ए बी वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचे असेल, ए बी ला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचे, मग ए बी ला परपॅन्डिक्युलर कोणत्या व्हर्टेक्स पासून येणार आहे, तर ए बीच्या अपोजिट साइड आहे ए. म्हणून हा सेट स्क्वेअर जो आहे तो व्यवस्थित ही लाईन इथं कोइन्साइड होऊन आपल्या बेसला बीसी ला कोइन्साइड होऊन काय करायचं आहे, तिला न्यायची, आणि ज्यावेळेस ए पॉइंट येईल त्यावेळेस काय ड्रॉ करायचं आहे, लाईन सेगमेंट ड्रॉ करायची, आणि ती लाईन सेगमेंट बरोबर थोडस खाली घ्यायचं, म्हणजे आपली ती लाईन सेगमेंट व्यवस्थित ड्रॉ करता येते इथपर्यंत. कळलं. मग ए डी ही काय येणार आहे, बीसी वरती परपॅन्डिक्युलर, म्हणजे एडी ला काय म्हणता येणार आहे, अल्टिट्यूड, एक अल्टिट्यूड. सी एफ ही दुसरी अल्टिट्यूड आहे. आता आपल्याला एसी वरती अल्टिट्यूड ड्रॉ करायची आहे, आणि एसी वरती अल्टिट्यूड कोणत्या व्हर्टेक्स पासून येणार आहे, तर एसी वरती अल्टिट्यूड बी व्हर्टेक्स पासून येणार आहे. म्हणून हा बरोबर कोइन्साइड करायचा आहे, ही साइड एसी ला, ही साइड एसी ला कोइन्साइड करायची आहे, आणि ती फिरवायची त्याच्यावरून, आणि ती फिरवत असताना बघायचं ती एसी ला बरोबर कोइन्साइड होते का, आणि ज्यावेळेस बी पॉइंट येतो त्यावेळेस तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे, बी पॉइंट पासून सेगमेंट ड्रॉ करायची आहे. बी पॉइंट पासून सेगमेंट ड्रॉ करायची, आणि इथं तुमचं काय येणार आहे, अल्टिट्यूड ही तिसरी अल्टिट्यूड आहे. कळलं. बी पासूनची अल्टिट्यूड बीसी वर एसी वरती, आणि त्याला नेम द्या बीई. बीई इज अल्टिट्यूड ऑन एसी, एडी इज अल्टिट्यूड ऑन बीसी, अँड सेगमेंट सीएफ इज अल्टिट्यूड ऑन एबी. कळले. मग आपण पहिल्यांदा काय कशाचं कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे आता, हाऊ टू कन्स्ट्रक्ट द अल्टिट्यूड्स. हाऊ टू काय बघितलं आपण, कन्स्ट्रक्शन ऑफ altitudes of triangle. आता आपल्याला इथं तुम्हाला काय काय लिहायचंय बघा. पहिल्यांदा काय आहेत, इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए डी, सेगमेंट बीई अँड सेगमेंट सी एफ काय आहेत त्या, दे आर अल्टिट्यूड्स. दे आर अल्टिट्यूड्स, त्या अल्टिट्यूड्स आहेत. व्हॉट आर दे, दे आर अल्टिट्यूड्स. मग तुम्हाला काय लिहायचंय बघा, आता इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगलचा नेम ए बी सी, किती अल्टिट्यूड्स ड्रॉ करायला आले आपल्याला ट्रायंगलला, 3 व्हर्टायसेस आहेत. त्या प्रत्येक व्हर्टायसेसला एक एक अपोजिट साइड, 3 अपोजिट साइड्स येणार आहेत, आणि म्हणून आपल्याला अ ट्रायंगल हॅज 3 अल्टिट्यूड्स. हाऊ मेनी अल्टिट्यूड्स आर देअर फॉर अ ट्रायंगल, 3 अल्टिट्यूड्स, अँड ऑल दीज 3 अल्टिट्यूड्स मीट ऍट अ सिंगल पॉइंट. इथल्या एका पॉइंटला ते काय होतात, मीट होतात, आणि त्या पॉइंटला म्हणतात ऑर्थो सेंटर. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अल्टिट्यूड इज कॉल्ड ॲज ऑर्थो सेंटर. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कुणाचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, अल्टिट्यूड्स. अल्टिट्यूड्स किती आहेत, 3. ज्या वेळेला 2 पेक्षा अधिक लाईन्स ह्या एका पॉइंट मध्ये मीट होतात त्यावेळेस त्या लाईन्सला काय म्हटलं जातं, कॉन्करंट लाईन्स. काय म्हणायचं असतं त्यांना, कॉन्करंट लाईन्स.
अल्टिट्यूड 3 आहेत त्या एका पॉइंट मध्ये मीट होतात म्हणून अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. दे इंटरसेक्ट इच अदर ऍट वन पॉइंट. आणि त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनलाच दुसरा वर्ड काय यूज केला जातो? द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. काय म्हणायचंय? द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्याला म्हटलंय ऑफ अल्टिट्यूड्स इज कॉल्ड ऍज ऑर्थोसेंटर. कोणाचा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स? अल्टिट्यूडचा. आणि त्याला काय म्हणायचं आहे? ऑर्थोसेंटर. आणि तो कशानं डिनोट करायचा आहे? ओ न डिनोट करायचा आहे. इट इज डिनोटेड बाय ओ. मग आता ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. मी जसं सांगितलंय तसं कन्स्ट्रक्शन पण करायचं आहे. आता इन ट्रायंगल ए बी सी कसं लिहायचंय बघा. सेगमेंट एडी इज अल्टिट्यूड ऑन सेगमेंट किंवा साइड म्हटलं तरी चालेल ऑन सेगमेंट बीसी. त्याच्यानंतर दुसरी अल्टिट्यूड काय आहे? सेगमेंट बीई इज अल्टिट्यूड ऑन सेगमेंट. आता बीई कुणावर आहे ती? एसी. ऑन सेगमेंट एसी. सेगमेंटच्या तिथे तुम्ही साइड म्हटलं तरी चालेल पण आपण सेगमेंटच लिहूयात. आणि त्याच्यानंतर थर्ड सेगमेंट सी एफ. सी पासून एफ ए बी वरती परपेंडिक्युलर सी एफ इज अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय? अल्टिट्यूड म्हणजे हाईट. इज अल्टिट्यूड ऑन सेगमेंट ए बी. आता अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. 3 अल्टिट्यूड्स. ट्रायंगल हॅज हाऊ मेनी अल्टिट्यूड्स? 3. आणि अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. अल्टिट्यूड्स कशा आहेत? कॉन्करंट. म्हणून द 3 अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. 3 अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. कॉन्करंट कुणाला म्हणायचं असतं? विच लाईन्स आर कॉल्ड ॲज कॉन्करंट? If two or more lines intersect each other at one point, then those lines are called as concurrent lines. कुणाला म्हटलेलं आहे concurrent lines? मी फक्त इथे एक एक्झाम्पल दाखवते. या आहेत 2 लाईन्स, त्याच्यानंतर ही एक, त्याच्यानंतर ह्या लाईन्स, ह्या एकापेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त लाईन्स ज्यावेळेस एका पॉइंट मध्ये मीट होतात, इंटरसेक्ट होतात, त्यावेळेस ह्या सगळ्या लाईन्सला 1 2 3 4 या 4 लाईन्सला काय म्हटलेलं आहे? कॉन्करंट लाईन्स. आणि त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय वर्ड वापरला जातो? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. आणखीन द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. कॉन्करन्स कुणाचा आहे? पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अल्टिट्यूड्स म्हणा. ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ इज कॉल्ड. अल्टिट्यूड्स इज कॉल्ड. त्याला काय म्हणायचं आहे? ऑर्थोसेंटर. इज कॉल्ड ORTHO. ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल. ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल. कळलेलं आहे? अँड डिनोटेड बाय. ऑर्थो सेंटर कशाने डिनोट करायचं आहे? डिनोटेड बाय लेटर ओ. कॅपिटल ओ न डिनोट होणार आहे ऑर्थो सेंटर. लक्षात आलंय? आता पहिला भाग आपण या लेसनचा बघितला आणि तो म्हणजे कोणता आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल. अल्टिट्यूड म्हणजे काय? तर व्हर्टेक्स पासून अपोजिट साइड वरती परपेंडिक्युलर लाईन जी आहे त्याला काय म्हणायचं आहे? अल्टिट्यूड. ट्रायंगल हॅज हाऊ मेनी अल्टिट्यूड्स? ट्रायंगल हॅज 3 अल्टिट्यूड्स. लक्षात आलंय? मग ही डायग्राम ड्रॉ केली आहे, त्याचे 3 अल्टिट्यूड्स कसे लिहिलेले आहेत ते बघा. एवढी ही अल्टिट्यूड कोणाची आहे? ऑन सेगमेंट बीसी. त्याच्यानंतर बीई इज अल्टिट्यूड ऑन एसी अँड सीएफ इज अल्टिट्यूड ऑन एबी. 3 अल्टिट्यूड्स AB, BE, AD, segment BE and segment CF intersect at point O. They meet at one point. Therefore, altitudes are concurrent. And point of concurrence of altitude is called as orthocenter. त्याला काय म्हणायचं आहे? ऑर्थोसेंटर. आता तुम्हाला कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलं कसं करायचंय. सेट स्क्वेअरचा यूज करून आपण केलं. ऑर्थोसेंटर ट्रायंगलला अल्टिट्यूड ड्रॉ करायची. आता आपण अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचे टाइप्स आहेत. हाऊ मेनी टाइप्स आर देअर ऑफ ट्रायंगल्स? देर आर 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल. आता ट्रायंगल्सचे टाइप्स अकॉर्डिंग टू साइड्स आणखीन अकॉर्डिंग टू अँगल्स होत असतात.
मग त्याच्यातले अँगल्स वरून पहिला असतो राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यानंतरचा अॅक्यूट अँगल ट्रायंगल आणि त्याच्यानंतर असणार आहे ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल. हे 3 टाइप्स आहेत ट्रायंगलचे, राईट अँगल ट्रायंगल, ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल आणि अॅक्यूट अँगल ट्रायंगल. आणि त्यांना कसं ड्रॉ करायचे आहे अल्टिट्यूड, हा आता नेक्स्ट पार्ट आपला असणार आहे. मग अल्टिट्यूड आता कुठले कुठले टाइप्स आहेत ट्रायंगलचे, राईट अँगल ट्रायंगल, म्हणून आपण पहिल्यांदा टाइप्स ऑफ ट्रायंगल किती आहेत, राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यानंतर ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल आणि नंतर आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणून आता आपण आणि तो ड्रॉ करायचा आणि ऑर्थो सेंटर कुठे लाय होतो ते बघायचं. ऑर्थो सेंटर कुठे लाय होतो ते बघायचे. आता मी राईट अँगल ट्रायंगल साठी इथंच दाखवणार आहे. तर इथं आहे हा राईट अँगल ट्रायंगल ABC. तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे, कळलंय. आता याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघा, ए च्या अपोजिट साइड कोणती आहे, ए व्हर्टेक्सच्या अपोजिट साइड आहे BC. असताना ट्रायंगल ABC कसला आहे, राईट अँगल ट्रायंगल. B 90 डिग्रीज आहे, म्हणजेच AB BC ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे AB ला आपल्याला अल्टिट्यूड म्हणता येणार आहे. AB इज अल्टिट्यूड ऑन BC. त्याचबरोबर BC इज परपेंडिक्युलर टू AB, म्हणून BC ला सुद्धा अल्टिट्यूड म्हणता येणार आहे. त्यावेळेस बेस काय असणार आहे, AB. अल्टिट्यूड मग BC इज अल्टिट्यूड ऑन AB. आणि आता राहिली आहे कोणती साइड, तर B व्हर्टेक्सच्या अपोजिट साइड कोणती आहे, AC. आणि त्या AC ला आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, BC ला AC ला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे B पॉइंट पासून, म्हणून येणार आहे हा BD. म्हणून इन राईट अँगल ट्रायंगल ABC 3 अल्टिट्यूडचे नेम्स कोणते आहेत, सेगमेंट AB अल्टिट्यूड ऑन BC, सेगमेंट BC अल्टिट्यूड ऑन साइड AB and segment BD is altitude on side AC. आणि हे तिन्ही अल्टिट्यूड्स कुठे मीट होतात, तर इथं तुम्हाला डायग्राम मध्ये तुम्ही बघितल्यावर ते म्हणाल की इथं अल्टिट्यूड एकच आहे. तर BD ही अल्टिट्यूड आहे, AB ही सुद्धा अल्टिट्यूड आहे आणि CB ही सुद्धा अल्टिट्यूड आहे. अँड बोथ दे ऑल मीट ऍट पॉइंट 90 डिग्रीज व्हर्टेक्स पाशी मीट होतात. ते मीट ऍट 90 डिग्री व्हर्टेक्स, कळले. म्हणून हा काय असणार आहे, ऑर्थो सेंटर. मग ऑर्थो सेंटर राईट अँगल ट्रायंगल साठी ऑर्थो सेंटर कुठं लाय होतो, तर इट लाईज ऑन द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल. राईट अँगल व्हर्टेक्स कुठं आहे, तिथं तो असणार आहे व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय, 90 डिग्री. 90 डिग्री अँगलचा व्हर्टेक्स कोणता आहे या ट्रायंगल मध्ये, तर B आहे. B व्हर्टेक्स इज राईट अँगल व्हर्टेक्स. अँगल ए ला म्हणता येणार आहे का राईट अँगल व्हर्टेक्स, नाही. अँगल पॉइंट C ला सुद्धा राईट अँगल व्हर्टेक्स म्हणता येणार नाही. पॉइंट व्हर्टेक्स A हा राईट अँगल व्हर्टेक्स नाही, व्हर्टेक्स C हा सुद्धा राईट अँगल व्हर्टेक्स नाही. तर कोणता आहे, व्हर्टेक्स B हा काय आहे, राईट अँगल व्हर्टेक्स आहे. म्हणून त्याचं लोकेशन राईट अँगल ट्रायंगल असेल तर ऑर्थो सेंटरचं लोकेशन कुठं असणार आहे, द ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. कळलेला आहे. राईट अँगल 90 अंश कोण ज्या व्हर्टेक्स पाशी होतो तो व्हर्टेक्स काय असणार आहे, ऑर्थो सेंटर. कळलंय. इथं O लाय होणार आहे ऍट पॉइंट B. आता दुसरा टाइप कोणता आहे ट्रायंगलचा, तर ऑप्टिव्ज अँगल. इथं कुठल्या टाइपचं काढलेला आहे, ऑप्टिव्ज अँगल. आणि अॅक्यूट अँगल. अॅक्यूट अँगल तर हा आपण बघितला आता, जो एक एक्झाम्पल आपण बघितलं ते अॅक्यूट अँगल ट्रायंगल साठीच बघितलं. सगळे अँगल्स आपले काय आहेत, 90 डिग्री पेक्षा लेस. अॅक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर ऑर्थो सेंटर कुठे लाय होतो, तर इनसाइड द ट्रायंगल. इट लाईज इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल. ऑर्थो सेंटर ऑफ अन अॅक्यूट अँगल ट्रायंगल इज इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल. हे स्टेटमेंट्स लक्षात ठेवायचे. हे ट्रू ऑर फॉल्स फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. हा बेस आहे पूर्ण. जॉमेट्री मध्ये सुद्धा तुम्हाला पुढं 9th मध्ये 10th मध्ये यूज होणार आहे. ऑर्थो सेंटर काय असणार आहे, किंवा ऑर्थो सेंटर गरजेचं पडणार आहे. त्याच्यानंतर अजूनही आहेत पुढे, मेडियन्स ज्या पॉइंट मध्ये मीट होते त्या मेडियन्सच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला सेंट्रॉइड म्हटलं जातं. हे नंतर आपण बघूयात. पण ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल कुठे लाय होतो, व्हॉट इज द लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल, तर द ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल. राईट अँगल व्हर्टेक्स कशी असणार आहे. त्याचबरोबर ऑर्थो सेंटर फॉर अॅक्यूट अँगल ट्रायंगल लाईज इन द इंटिरियर ऑफ द
ट्रायंगल इंटिरियर मध्ये लाय होणार आहे. आणि आता आपण एक एक्झाम्पल बघूयात ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगलच्या ऑर्थो सेंटरचं लोकेशन कुठं असतं. कोणाचं बघायचं आहे? ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल. मग एक ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. मी फक्त हे घेणार आहे एकच, तुम्ही तिन्हीही ड्रॉ करायचे तुमच्या वहीमध्ये. ऍक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, आणखीन ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल. आता हा ट्रायंगल बघा कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे, तर दिस इज अ ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल. त्या ट्रायंगलला आपण नेम दिलं PQR. विच टाइप ऑफ अँगल इट इज? ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल. आता आर या व्हर्टेक्स पासून कोणत्या साइड वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायला लागणार आहे, तर PQ वरती ड्रॉ करायला लागणार आहे. आर या व्हर्टेक्स पासून PQ वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा आहे. मग इथं काय येणार आहे का? हा 90 डिग्री होईल का कुठं? तर नाही. म्हणून PQ काय करायचं आहे? एक्सटेंड करायचं. PQ तुम्हाला काय करायला लागणार आहे? एक्सटेंड करायला लागेल. आणि या एक्सटेंडेड वरती काय असणार आहे? और परपॅन्डिक्युलर लाय होणार आहे. मग आता तो परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा आहे म्हणून काय करायचं? 90 डिग्री व्हर्टेक्स असा व्यवस्थित या PQ ला कोइन्साइड करून ठेवा सेट स्क्वेअर. आणखीन तो फिरवा त्या लाईन वरून. तो फिरवत असताना तो ज्या वेळेस पॉइंट आर वरती येणार आहे त्यावेळेस काय ड्रॉ करायचे तुम्हाला? इथं आला आर, इथं आर पॉइंट आहे, त्यावेळेस बघायची हे याला बरोबर कोइन्साइड झालेला आहे का हे व्यवस्थित बघायचंय. आणखी मगच तुम्हाला काय करायची आहे? त्या आर पॉइंट पासून लाईन ड्रॉ करायची आहे. फक्त ते नीट यावी लाईन म्हणून काय करायचं आहे? तुम्ही नंतर पट्टी वापरली तरी चालेल. हा असणार आहे. कळलंय? ही सेगमेंट काय असणार आहे? तर परपॅन्डिक्युलर. इथं परपॅन्डिक्युलरचा सिम्बॉल कुणाला परपॅन्डिक्युलर आहे त्याला आपण नेम देऊया. आता त्याला नेम आपण PQR. RS इज परपॅन्डिक्युलर टू साइड PQ. RS कुणाला परपॅन्डिक्युलर आहे? PQ ला. आता आपल्याला P पॉइंट पासून P च्या अपोजिट लाईन कोणती आहे? साइड कोणती आहे? QR. त्याच्यावरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं झालं तर QR काय करायला लागणार आहे? एक्सटेंड करायला लागणार आहे. म्हणून QR एक्सटेंड करा. आणि ती एक्सटेंड करायची डॉटेड लाईन ने एक्सटेंड करा. मी पेन वापरलंय, तुम्ही वापरायचं नाही. मी फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसावं याच्यासाठी मी वापरले. एक्सटेंड केलंय त्याला इकडं रेड एरो काढायचा. आणि आता आपल्याला काय ड्रॉ करायची आहे? परपॅन्डिक्युलर लाईन. कुणाला ड्रॉ करायची आहे? तर QR ला. कोणत्या व्हर्टेक्स पासून? P व्हर्टेक्स पासून. म्हणून हा सेट स्क्वेअर काय करा? फिरवा. आता आलाय का P? अजूनही नाही आलेला. मग अजून आपल्याला एक्सटेंडेड साइड वरती जायचं आहे. आणि मग आता इथं P आल्यावरती काय करायचं आहे की पहिल्यांदा व्यवस्थित परपॅन्डिक्युलर ही व्यवस्थित याला कोइन्साइड झाली का बघायची. आणि मग काय करायचं आहे तुम्हाला? या पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ करायची आहे, परपॅन्डिक्युलर लाईन. आता त्याच्या पुढची लाईन स्केलचा यूज करून ड्रॉ करा. आणि ती लाईन तशीच एक्सटेंड करायची पुढे परपॅन्डिक्युलर. आणि इथं परपॅन्डिक्युलरचा सिम्बॉल. आणि PT इज परपॅन्डिक्युलर टू साइड RS. आपण किती लिहिले अल्टिट्यूड्स? आतापर्यंत 2 काढल्या. कोणत्या कोणत्या आहेत? सेगमेंट RS इज अल्टिट्यूड. सेगमेंट RS इज अल्टिट्यूड ऑन सेगमेंट कोणती आहे? RS PQ. त्याच्यानंतर दुसरी कोणती काढलेली आहे? PT इज अल्टिट्यूड ऑन. PT अल्टिट्यूड कशावर आहे? तर सेगमेंट QR. आणि आता कोणत्या व्हर्टेक्स पासून ड्रॉ करायची आहे? Q व्हर्टेक्स पासून PR ला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं आहे. मग आता Q पासून परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं आहे. हे एक्सटेंड करावे लागेल का? नाही. मग काय करायचं आहे? इथं ह्या लाईन वरती ठेवायचा व्यवस्थित. आणखीन हा फिरवायचा QR ला. आणखीन इथे 90 डिग्रीचा हा असणार आहे. फिरवायचा आहे कसा? तर हे राईट अँगल तिथं आला पाहिजे. एक साइड त्या साइड वरती राईट अँगल करणारी एक साइड अँगलची ती आपल्या एका ज्याच्यावरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं आहे त्या साइड वरती ती ठेवायची आहे. आणि P आल्यानंतर काय करायचं आहे? बघा आता इथं Q आला पॉइंट आणि त्याच्यानंतर ही लाईन पुढे तुम्ही ड्रॉ करणार. आणि हा झाला
PQRST U QU ही काय झाली किंवा याला आपण असू दे QU ही परपॅन्डिक्युलर. आता हे तीन तुम्हाला दिसतात ही परपॅन्डिक्युलर आहे, ही काय करायची आपल्याला पाठीमागच्या बाजूला एक्सटेंड करायची आणि ती जर एक्सटेंड केली अल्टिट्यूड तर ही तर अल्टिट्यूड तिसऱ्याला काय एक्सटेंड करायला लागणार आहे अल्टिट्यूड एक्सटेंड करायला लागते आणि ती अल्टिट्यूड या तिन्ही अल्टिट्यूड्स बघा ती आहे अल्टिट्यूड QU PT आणि RS या पॉइंट मध्ये मीट होतात आणि या पॉइंटला नेम देऊयात आपण X आणि नाही सॉरी X नाही द्यायचं काय द्यायचंय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अल्टिट्यूड्स O ऑर्थो सेंटर आणि हा ऑर्थो सेंटर ट्रायंगल मध्ये आहे का ट्रायंगल इथे आहे PQR मग इट इज इन द एक्सटिरियर कुठे आहे तो इन द एक्सटिरियर. मग तिसरी सेगमेंट कोणती आहे सेगमेंट म्हणा QU is altitude on segment PR कळलंय आणि हे एक्सटेंड केला हा तर इथे येणार आहे तुमचा ऑर्थो सेंटर म्हणून ऑर्थो सेंटर कुठला कुणाचा ऑर्थो सेंटर आहे हा ऑर्थो सेंटर ऑफ ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल ऑप्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल इज इन द असं म्हटलं तरी ट्रायंगल इज इन द लाईज नाही वापरला शब्द तरी चालेल इज इन द एक्सटिरियर ऑफ ट्रायंगल. कशासाठी बघितलं ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणून इथं तुम्हाला ट्रायंगल कोणता आहे तर ट्रायंगल PQR त्याच्यामध्ये या तीन अल्टिट्यूड्स आणि अल्टिट्यूड्स कुठे मीट होतात ऍट पॉइंट O आणि इन द दे मीट इच अदर इन द एक्सटिरियर ऑफ ट्रायंगल म्हणून ऑर्थो सेंटर ऑफ ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल लाईज इन द एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल. कळलंय आता इथं हा अॅक्यूट अँगल ट्रायंगल केलेला आहे आपण आणि अॅक्यूट अँगल ट्रायंगल साठी ऑर्थो सेंटर कुठे लाय होतो इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल. हे लिहून झाल्यावरती याच्या खाली तुम्हाला असं स्टेटमेंट लिहायचं आहे काय आहे हे ऑर्थो सेंटर ऑफ कुठला ट्रायंगल आहे हा वरचा अॅक्यूट अँगल ट्रायंगल लाईज किंवा लाईज म्हणा किंवा इज इन इंटिरियर ऑफ ट्रायंगल. हे वहीमध्ये तुमच्या व्यवस्थित असलं पाहिजे हे तुम्ही परत करायचं इथंच लिहायचं नाही हे पहिल्यांदा ऑर्थो सेंटर इथपर्यंत डेफिनेशन आणि नंतरचा पार्ट कोणता आहे तर नंतरचा पार्ट हा आहे फाइंड द लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर फॉर टाइप्स 3 डिफरंट टाइप्स ऑफ ट्रायंगल. पहिला असणार आहे राईट अँगल ट्रायंगल ते ड्रॉ करायचा आणि लिहायचं त्याच्यानंतर अॅक्यूट अँगल ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं जसं मी दाखवलंय तसं लिहायचं आणि थर्ड तुम्हाला कोणता काढायचा आहे तर अॅक्यूट अँगल ट्रायंगल तो ड्रॉ करायचा आणि करायचा आहे. लक्षात आलेलं आहे तर हे तुम्ही पूर्ण करा आज हे पूर्ण करायचं आणखीन मग आपण पुढे जाणार आहोत आणि हे 3 स्टेटमेंट्स हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे. सो आय विल स्टॉप.